नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलवरती आल्याबद्दल तुमचे आभार आहेत. तर आज आपण कास पठारावरती जाणार आहोत. तर अशा तऱ्हेने मी आता चाललो आहे उंब्रजमधून. माझ्या मित्राला घेतो. तो बघा आला माझा मित्र गाडी घेऊन मस्तपैकी. तर त्याचं नाव आहे मंगेश. तर पुढे पुढे जाऊन आम्ही हायवेवरती जातो. तर हायवेवरती खूप ऊन असते. ऊन असं आहे की त्याच्या याला काळ्याचा गोरा झालो आम्ही. त्यामुळे उन्हात तोंड बघा आमचे. आणि आमचा ड्रायव्हर तर परत तडकलेला आहे. तसेच आम्हाला काही वाट सापडतच नव्हती. त्याच्यामुळे आम्ही मॅप चालू केला. मॅपवरतून आम्ही बघत बघत गेलो. तर माझा मित्र खूप खुश होता, कारण खूप दिवसातून आम्ही भेटलो होतो त्याला. तर अशा तऱ्हेने पुढे गेल्यानंतर खूप ऊन होतं. त्याच्यामुळे आम्ही जरा रुमाल लाव्या, जरा अतिरेकी बनावं असं वाटलं जरा. त्याच्यामुळे पुढं जात मी आणि माझा मित्र चाललो होतो. आणि पाठून कोणतरी येत होतं, पण जाऊन दे आता, काय लक्ष देत नाही मी त्याच्याकडे. तसेच मग पुढं गेलो तर बघा हे निसर्ग बघा. हा सज्जनगड आहे. सज्जनगड बसला निसर्ग बघा. आता सज्जनगड हा खूप दिवसातून इकडे आलो आम्ही. बरं वाटलं जरा. आपल्या सातारामध्ये आलो. आता सज्जनगड बसला. घाटवरती चढता एक पुढं चाललोच होतो आम्ही आरामशीर मस्त मजा करत. तर घाट चढत होतो जरा हळूहळू. माझा मित्र उन्हाने तापला होता मजबूत. तर हा बघा मस्त बाकी निसर्ग. आम्ही घाटावरती किती वरती आलो जरा. हे असं वरतून खाली बघितल्यानंतर असं पोटात गोळे येत होते आमच्या. काय सांगू सर तुम्हाला, काय समजत नाही राव. पण इतकं भारी वाटलं ना, बस मन तृप्त झालं. हा बघा निसर्ग सर्व सर्व ठिकाणचा. तर समोर ते कास पठार आहे, त्याच्यावरती जायचं आहे. इतकं पाठी बघितलं खाली सुमसाम सर्व. असल्या उन्हामध्ये थंडी वाजत होती आम्हाला. हा बघा काळा चष्मा लावून मस्तपैकी मजा होते. तर हा तलाव, कास पठारावरती तलाव. आता किती छान. तर समोर एक मंदिर आहे. तलावाच्या त्या पलीकडच्या साईडला मंदिर आहे. ते पहा कसं मंदिर आहे कडकवालं. पण कॅमेरा काही जास्त झूम नसल्यामुळे किरकोळमध्ये बंद केलं. तर तसंच आम्ही परत रिटर्न चाललो आहोत. तर हा खरबुडीत रस्ता, सगळा कच्चा रस्ता. त्याच्यामध्ये आमची गाडी काय चालतच नव्हती. तरी पण आम्ही रेमटत नेली गाडी. तर फोर व्हीलर पण असल्या कच्च्या रस्त्यामधून घालत होते. एवढेसे एक सिंगल रोड होता. अशा खाडे आहेत पूर्ण आतमध्ये. पण निसर्ग असं बघण्याजोगा आहे. एकदम भारी तृप्त झालं मन आपलं गेल्यानंतर. तर इथे स्टॉप घेतला. तर हे कास पठार आहे. पण फुलं बघायला गेलो होतं, पण काय लेट झाल्यामुळे फुले बघायला भेटली नाही. पण कुसळ नक्की भेटली आम्हाला बघायला. कुसळांचा पठार झाला होता. पण जरा आमच्यामुळे लेट झाल्यामुळे काय आम्हाला फुलं भेटलीच नाहीत बघायला, रंगीबेरंगी फुले. अशा तऱ्हेने परत मी गाडी घेतली. गाडी चालवता पुढे एक गाडी होती. तर तो काय गाडीवाला काय ओव्हरटेक चल तिथून बरं घाट उतरत होतो आम्ही. पुढे जाऊन मस्तपैकी जरा आम्ही रिलॅक्स घेतला. म्हटलं तर जरा पुढं जाऊन जरा म्हणलं फोटोशूट वगैरे करावं. तर काय जमलंच नाही फोटो वगैरे करायला. तर मित्र बोलला चला अजून जरा पुढे जाऊया. पुढे जाता एक साईडला आम्ही रेस्ट घेतली. तर हा पहा कास पठारावरती निसर्ग किती छान आहे, मस्त आहे. आणि तुम्ही एकदा नक्की या आणि पाहून जावा. आणि इथे जरा रेस्ट करत होतो. जरा बायसेप दावत होतो हाताची माझे बायसेप. पण काय बॉडी झाली नसल्यामुळे बायसेप काय दिसत नव्हतं. फोटोशूट करावं बोललं. जरा जाऊन फोटोशूट केला. मित्र हसवत होता आम्हाला. तर त्याला वाईफ सेट केला. तर एक मित्र थकला होता खूप, तो गाडीवरती बसला. तर तिथून आम्ही जरा खाली गेल्यानंतर फोटो जरा काढले. परत रिटर्न माझ्या भावाकडे गेलो. तर भाऊ भेटला मला. तो समोर भाव आहे. त्याच्याकडे गेलो. जरा परत वरती चढून पाय घायला आले, म्हणून जरा रेस्ट करूया बोललो वरती जाऊन जरा. किती पाय दुखा लागले होते. इच्छा नव्हती जायची, पण जबरदस्ती चढत होतो आम्ही वरती शिडी. किती टाचा पार दुखा लागले होते आमच्या.
त्याच्यामुळं चला ते लहान मुलगा बघा आपला वीर आहे, वीर त्याचं नाव, तो वीरसारखा वीर झालेला आहे. उलटा बसला आहे तो, काय समजत नाही आम्हाला, विषय गंभीर. तसंच चॅनलला सबस्क्राईब अँड लाईक अँड सबस्क्राईब करा.